नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे धान्य साठवून ठेवण्याचे दिवस. वर्षभरासाठी आपण धान्य साठवून ठेवतो आणि हे धान्य वर्षभर टिकावं, त्याला कीड लागू नये यासाठी आपण बरेच त्यावर उपाय करत असतो. त्यातील एक म्हणजे आपण त्यात कडुलिंबाचा पाला टाकतो. मात्र दळण करताना हा कडुलिंबाचा पाला गव्हामध्ये मिक्स होऊन तो दळण करताना काढायला खूप अवघड जातो. त्यासाठी लिंबाचा पाला टाकण्यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे की ज्यामुळे गहू पण चांगले राहतील आणि कडुलिंबाचा पाला गव्हामध्ये मिक्स सुद्धा होणार नाही. तर आपल्या ज्या नेटच्या साड्या किंवा नेटचा कपडा असेल त्याच्या अशा प्रकारच्या बॅग शिवून घ्यायच्या आणि कडुलिंबाचा पाला त्यामध्ये भरायचा. अशा प्रकारे छोट्या छोट्या बॅग तयार करून कडुलिंबाचा पाला त्यामध्ये भरून ठेवायचा. हे या प्रकारे मी तयार केल्यात. तसंच आपल्या लाल मिरच्या ज्या असतात त्या पेपरमध्ये अशा प्रकारे गुंडाळून अगदी कोठीमध्ये खालच्या थराला ठेवायच्या. त्यामुळे सुद्धा बराच फरक पडतो. यामुळे कीड लागत नाही. तर अशा प्रकारे मी मिरच्या आणि त्यावर कडुलिंबाच्या पाल्याची एक पिशवी ठेवली आणि त्या थरावर मग गव्हाचा एक थर टाकला, जो की कोठीच्या अर्ध्यापेक्षा कमी भागापर्यंत. त्यानंतर दुसरी पिशवी ठेवायची आणि पुन्हा त्यावर गव्हाचा थर टाकायचा अशा प्रकारे. आणि यानंतर पुन्हा तिसरी जी आपण कडुलिंबाचा पाला भरला आहे ती बॅग गव्हावर ठेवायची आणि पुन्हा तिसरा थर गव्हाचा त्यावर टाकायचा. अशा प्रकारे आपण कोठी गव्हाची भरून घ्यायची. यामुळे गव्हाला कीड लागणार नाही आणि कडुलिंबाचा पाला गव्हामध्ये मिक्स सुद्धा होणार नाही.